मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरच्या हुतात्म्यांचा अपमान केला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हा आरोप केलाय। गोरेंनी भाषणात हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। हा संपूर्ण सोलापूर शहराचा अपमान असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। सोलापूर जिल्ह्यातील स्वतंत्र सेनानी यांनी केलेल्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्याचा लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही। सन 1930 मध्ये सोलापूर शहराने 4 दिवस स्वतंत्र सोलापूर म्हणून ओळख मिळवली होती, जिथे लोकांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देत स्वराज्याची झलक दाखवली होती। श्री शंकरराव जाधव, श्री मल्हारराव घनशेट्टी, श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री किसन साला तसेच अनेक ज्ञात शूरवीरांचे बलिदान हे सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचे तेजस्वी प्रतीक असून हा इतिहास आजही सर्वांसाठी प्रेरणादायक असा आहे। सोलापूरची ओळख ही जगाच्या पाठीवरती 4 हुतात्म्यांचं शहर अशी ही ओळख। परंतु आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरेजी यांच्या तोंडून एका हुतात्म्याचं नाव विसरण्याचं पाप या ठिकाणी घडलेलं आहे। कुर्बान हुसेन हे असं हुतात्म्याचं ते नाव आहे आणि कुर्बान हुसेनांबद्दल मी अधिकचं बोलणं या ठिकाणी उचित राहणार नाही। ज्या पद्धतीनं सोलापूर देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी सोलापूर स्वतंत्र झालं, त्या 4 हुतात्म्यांपैकी एक म्हणजे कुर्बान हुसेन, आणि कुर्बान हुसेनांचं नाव जयकुमार गोरेजी विसरतात, हे अतिशय निंदनीय आहे, अतिशय निषेधार्ह आहे। तर काँग्रेसच्या आरोपांवर मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। सर्व स्वातंत्र्य सैनिकाचा उल्लेख भाषणामध्ये केला असं गोरे यांनी म्हटलं। याचा फार मोठा विषय होणं अपेक्षित नाही असंही गोरे म्हणतात। स्पष्टीकरण दिलेलं आहे आता जयकुमार गोरे यांनी, जो काँग्रेसने आरोप केलेला होता त्या आरोपांवर त्यांचं हे स्पष्टीकरण बघायला मिळत आहे। सर्व स्वातंत्र्य सैनिकाचा उल्लेख भाषणामध्ये केला असं ते म्हणतात। मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एखाद्याचं मी बाकी सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आपण मला वाटतंय याचा खूप मोठा विषय होणं अपेक्षित आहे, पण नाव राहणं हे चुकीचं आहे। या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये नवीन आहे। या जिल्ह्याच्या अनुषंगाने जे मला शक्य होतं, जे मला माहिती होती, सगळ्यांची नावं घेतली। पण ती नावं घेत असताना बाकी सगळ्या हुतात्म्यांसाठी मी हुतात्म्यांना अभिवादनही केलेलं आहे, संवेदना त्यांच्याप्रती व्यक्त केलेल्या आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। अनिकेत, आपण बघू शकतोय जयकुमार गोरेंनी सोलापूरच्या हुतात्म्याचा अपमान केला असा आरोप काँग्रेसनं केलेला होता। त्यावर आता गोरेंचं स्पष्टीकरण सुद्धा बघायला मिळतोय। आता नेमके काँग्रेसकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया समोर येते का? नक्कीच गौरी, आपण जर पाहायला गेलं तर सोलापूरमध्ये आज ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाषण देताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापुरातील 4 हुतात्मे जे आहेत, ज्यांना सोलापूरच्या 4 हुतात्म्यांचं शहर म्हणलं जातं, त्यातील एका हुतात्म्याचं नाव जे आहे त्यांनी घेतलेलं नव्हतं आणि त्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं चित्र दिसत होतं। खरं तर जे कुर्बान हुसेन आहेत ते पत्रकार होते, गिरणी कामगार होते आणि त्यांनी जो आहे तो सोलापूरच्या 4 दिवस अगोदर जे आहे ते सोलापूरने जे आहे ते स्वातंत्र्य उपभोगलं होतं आणि त्यामुळं 4 हुतात्म्यांचं योगदान जे आहे ते सोलापूरसाठी मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळं एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर या 4 हुतात्म्यांचा उल्लेख होणं अपेक्षित होतं, मात्र एका कुर्बान हुसेन हे जे हुतात्मे आहेत त्यांचा उल्लेख जो आहे तो त्यांनी केलेला नव्हता। खरं तर त्यांनी याबाबत माध्यमांशी देखील बोललेला आहे। मात्र यापुढे जर आपण बघितलं गेलं तर सोलापुरात मार्शल लॉ लागू झाला होता आणि सोलापुरातील या 4 हुतात्म्यांना येरवडा जेलमध्ये जे आहे ते स्वातंत्र्यामध्ये जे आहे ते 12 जानेवारी 1931 रोजी या 4 हुतात्म्यांना जे आहे ती फाशी देण्यात आली होती। त्यामुळे 4 हुतात्म्यांचं एकंदरीत मोठ्या प्रमाणात जे आहे ते योगदान सोलापूरसाठी आहे। त्यामुळे एका हुतात्म्याचं नाव न घेतल्यामुळे आक्रमक झालेले काँग्रेस आता आपल्याला दिसून येते। उद्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून देखील या संदर्भात मोठी निदर्शनं जी आहेत ती करण्यात येणार आहेत। त्यामुळे एकंदरीत सोलापूरचं वातावरण जे आहे ते राजकीय एकंदरीत तापल्याचं चित्र दिसतंय गौरी। नक्कीच बरोबर। खरं तर अनिकेत, आता गोरेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आता काँग्रेसकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया समोर येते हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।